हे काय झालं? गॅस का नाही लागत आहे? काय झालं आई? असं वाटतंय की गॅस संपलाय. म्हणजे आज स्वयंपाक नाही होणार? गॅस शिवाय 24 तास. त्या सकाळी घरामध्ये सगळं काही नॉर्मल होतं. आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. गट्टू चिंकी आपलं बुकशेल्फ अरेंज करत होती आणि बाबा अत्यंत आतुरतेनं चहाची वाट बघत होते. अगं ऐकतेस का? जोपर्यंत सकाळचा चहा मिळत नाही वाटतं दिवसच सुरू झाला नाहीये. कधी मिळणार आहे चहा? होतोय. पाण्याला उकळी यायची बाकी आहे, फक्त 5 मिनिटं. हेच 5 मिनिट रोज 25 मिनिटं कशी बनतात? आणि आई रोज ह्याच वेळेला चहा तयार ठेवते. मग टेन्शन का? तुम्ही दोघं नेहमी आईचीच बाजू का घेता? कारण आई नेहमी बरोबर असते. बाबा काहीतरी बोलणारच होते, पण किचन मधून आईचा जोरात आवाज आला. हे काय झालं? गॅस का लागत नाहीये? काय झालं आई? असं वाटतंय की गॅस संपलाय. हा, आमचा गॅस सिलेंडर संपलाय. जरा लवकर पाठवा बरं. काय? उद्यापर्यंत? गॅस एजन्सीनं म्हटलंय दुसरा सिलेंडर उद्या मिळेल म्हणून. उद्यापर्यंत म्हणजे पूर्ण एक दिवस? म्हणजे आज बाबांचा चहा नाही होणार? पूर्ण घरामध्ये एका मिनिटासाठी शांतता पसरली. पण आई मात्र पूर्ण शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू होतं. आज आपण सगळे मिळून एक नवं चॅलेंज ट्राय करूया. आईने एकही क्षण वाया न घालवता किचन मधून दूध, फ्रुट्स, कॉर्नफ्लेक्स आणि बिस्किट्स काढले आणि टेबलवर सजवू लागली. गट्टू हे सगळं बघून तोंड बनवत होता. आई, ह्याला नाश्ता नाही म्हणत. हे तर फक्त टाइमपासचं खाणं आहे. टाइमपास खाणं नाही गट्टू, हा आहे इमर्जन्सीचा नाश्ता. थांब, मी लगेच येते. चिंकी धावतच आपल्या खोलीत गेली आणि एक मोठं बेडशीट घेऊन बाहेर आली. तिनं ते बेडशीट लिव्हिंग रूमच्या फ्लोअरवर पसरलं आणि नाश्त्याचं सगळं सामान तिथे घेऊन आली. हे घ्या, जंगलात पिकनिक. ही तर मस्त कल्पना आहे. सगळा परिवार लिव्हिंग रूमच्या जमिनीवरती बसला, अगदी एका पिकनिक सारखा. आईने बिंगोच्या आवडीचे त्याचे बिस्किट्स आणि दूध एका वाटीमध्ये काढून ठेवले. बिंगो ते बघून अगदी आनंदाने आपली शेपटी हलवू लागला. हा तर दररोजच्या नाश्त्यापेक्षा जास्त छान आहे. तरीही सोबत चहा असता तर अजून मजा आली असती. तुमचा चहा आपण बाहेरून मागवून घेऊया. अरे नाही, बाहेरच्या चहामध्ये ती मजा कुठे? खरी मजा तर तुझ्या आजच्या चहामध्ये येते. बाबा, मग तुम्हाला चहासाठी 24 तास वाट बघावी लागेल. हे 24 तास माझ्यासाठी तर अगदी टॉर्चर सारखे होणार आहेत. कदाचित नाही. माझ्याकडे एक कल्पना आहे. नाश्त्याच्या नंतर आईनं एक प्रॅक्टिकल निर्णय घेतला. जर 24 तास गॅस नाहीये तर काही वेगळा पर्याय असायला हवा. आई एक इंडक्शन घेण्याच्या दृष्टीनं बाहेर पडली आणि यामध्ये आहेत तिच्यासोबत एक वेगळेच 2 शॉपिंग एक्सपर्ट्स. मुलांनो, आपल्याला एक चांगला इंडक्शन कुकटॉप घ्यायचा आहे. साधा, विश्वसनीय आणि कमी किमतीचा. आई, हे बघ, हा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे आणि हे ऑटोमॅटिक सँडविच मेकर. आपण इंडक्शन घ्यायला आलोय गट्टू, फोकस कर. दुकानात जाताच गट्टू प्रत्येक गॅजेटला हात लावू लागला. तिथे चिंकी आईसोबत वेगवेगळ्या इंडक्शन मॉडेल्सला बघत होती. हा कसा वाटतोय चिंकी? मला तर ते मॉडेल जास्त चांगलं वाटतंय आई. मुलीनं योग्य मॉडेल सिलेक्ट केलंय ताई. ते इंडक्शन जास्त पॉवरफुल आहे आणि त्याची वॉरंटी जास्त आहे. आई, हे पण घेऊया ना. हे एक प्रकारचा शैक्षणिक खेळ आहे. गट्टू, तो परत तिथेच ठेव. आता आपण ज्या कामासाठी आलोय त्यावरच संपूर्ण लक्ष दे गट्टू. खूप काही विचार केल्यानंतर आता योग्य इंडक्शन सिलेक्ट झालं. आईनं पेमेंट केलं आणि तिघेही घराच्या दिशेनं निघाले. घरी येताच आईनं वेळ वाया न घालवता इंडक्शनचं मॅन्युअल वाचलं आणि लक्षपूर्वक वाचू लागली. थोड्याच वेळामध्ये आईनं इंडक्शन सेटअप केला आणि त्यावर सगळ्यात अगोदर बाबांचा चहा चढवला
आणि त्यासोबतच बनत होते गरमागरम समोसे. आणि समोशाचा किती मस्त वास येतोय. म्हणजे स्वयंपाक एकदम चविष्ट बनतोय. थोड्याच वेळात गरम गरम समोसे आणि चहा तयार होता. आणि चहाचा एक घोट घेताच बाबांचा मूड एकदम फ्रेश झाला. यार, आजचा चहा तर काही औरच बदलाय. वाह! आणि समोसे तर एकदम मस्त झालेत. आई, हे इंडक्शन तर नॉर्मल गॅस शेगडीसारखंच काम करतो. तुझी कल्पना कमाल होती. थँक्यू थँक्यू. बिंगो सुद्धा किचनच्या दरवाजात बसून शेपटी हलवत होता. संध्याकाळी जेव्हा सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसले होते तेव्हा बाबांनी आपल्या मोबाईलवर एक मॅप उघडला. मुलांनो, काय तुम्हाला कल्पना आहे आपला घरचा गॅस कुठून येतो ते? गॅस एजन्सी मधून. त्याच्या अगोदर, खूप अगोदर, हा LPG येतो समुद्राच्या रस्त्यानं. एका महत्वाच्या ठिकाणाहून येत, ज्याचं नाव आहे स्ट्रीट ऑफ हॉर्मोन्स. हॉर्मुझची समुद्रधुनी ती कुठे आहे? हा एक खूप छोटा समुद्रातला रस्ता आहे. इराण आणि ओमानच्या मध्ये. जगातला खूप मोठा भाग आपला तेल आणि गॅस इथूनच नेतात. भारत सुद्धा. म्हणजे जर तिथे काही झालं तर त्याचा परिणाम थेट आपल्या किचन पर्यंत येतो, अगदी आजच्या सारखा. गट्टू आणि चिंकी दोघेही विचारात पडले. त्या दोघांना पहिल्यांदा जाणीव झाली की त्यांचं छोटंसं घर कुठल्या ना कुठल्या कारणाने जगाशी जोडलेलं आहे. तेवढ्यात किचन मधून एक बीपचा आवाज आला आणि तेवढ्यात आईचा जोरात आवाज येतो. अरे, इंडक्शन बंद झालं अचानक. सगळे धावले किचनकडे आणि तिथला सीन पाहून सगळे हसू लागले. बिंगोचा पंजा अगदी इंडक्शनच्या प्लगवर पडला होता आणि तो अगदी बारीक तोंड करून प्रत्येकाकडे बघत होता. असं वाटतंय बिंगोनं सुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स मधला सप्लाय थांबवलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळेजण नाश्त्याच्या तयारीला लागले होते, डोरबेल वाजली. डिलिव्हरीवाले गॅस सिलेंडर घेऊन आले होते. गट्टूनं दरवाजा उघडला आणि सिलेंडर बघितला, पण त्याच्या चेहऱ्यावर आता कुठलीच एक्साइटमेंट नव्हती. आला सिलेंडर. हो, ठेव तिथेच. आई बाबा मात्र हैराण होते, कारण गॅस सिलेंडर आला तरी गट्टू चिंकीमध्ये कुठलीच एक्साइटमेंट का नव्हती. काय झालं मुलांनो, काल तर सिलेंडरसाठी एवढे वैतागला होतात, मग आज सिलेंडर आला तरी एक्साइटेड कसे नाही आहात? बाबा, आता आम्हाला काहीच फरक पडत नाही. गॅस असला काय नसला काय, इंडक्शन आहे ना. हो, आम्ही आता पूर्ण तयार आहोत गॅस शिवाय राहण्यासाठी. पण आपल्याकडे दोन्ही पर्याय असायला हवेत ही समजदारी आहे. गॅस सुद्धा आणि इंडक्शन सुद्धा. कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून राहणं योग्य नाहीये. म्हणजे बॅकअप प्लॅन नेहमी असायला हवा. बिलकुल. आयुष्यात नेहमी एक प्लॅन बी तयार ठेवा. गट्टू आणि चिंकी दोघही एकमेकांकडे बघून हसतात आणि अशा प्रकारे एक साधा गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम एक मोठा लाईफ लेसन बनला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.